तर मित्रांनो आपलं हे मटण मस्तपैकी आईने बोगल्यात टाकून घेतलं आणि आता हे मटण आपल्याला हळदी मिठाचं सर्वप्रथम शिजवायचं नाही. बारीक वाटल्यावर ते असं कालवणा वर तरंगत. चांगलं बारीक वाटून घेतल्यावर मिळून येतं. तर मित्रांनो आपल्या डाळीचा भुगा बघा, अख्खी हाय अशी भाजलेली डाळ होती. आईने वाटून वाटून त्याचा भुगा बघा कसा केलाय. हळदी मिठाच्या जर रश्यात टाकलं ना तर ह्याचा रस उतरतो चांगला. खोबऱ्याचा सुद्धा मटणाला रस उतरतो. म्हणजे असं कालवण मस्त लागतं. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आपली कुलस्वामिनी सोनजाई देवीचं भगत आज आपल्या वाड्यावरती येणार आहे आणि त्यांच्यासाठी मग त्यांना आता जेवण बनवायचं. ते जेवण काय बनवायचं तर आपल्या वाड्यावरती आहे गावरान कोंबड्याचा बेत. तर आपल्या गावरान कोंबड्याचं मटण बिटन बनवणार आहे मस्तपैकी आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचंय. चला तर मग. तर मित्रांनो आपलं दादा बेत बनवतात आणि आपली ही नानांची मेंढरं. आपल्या नानांनी औषध आणले मेंढरांना पाजण्यासाठी. तर आता सकाळ सकाळ आपलं मेंढरातलं काम असते. तर मेंढरातलं काम बिम झालं आणि नानांनी या वाघराच्या इकडं वाघर दिले म्हणजे औषध पाजण्यासाठी. सगळ्यांना एकत्र ठेवले तर लय पळतात मित्रांनो, लय पळत्यात. मग त्यांना इकडं आपलं अशी छोटी वाघर दिले जरा आणि इकडं कोंडलंय सेपरेट. तर यांना इकडं आता औषध पाजण्यासाठी कोंडलंय. आपलं नाना औषध पाजते ते आपलं भाऊंनी धरलंय बोगलं. तर आपलं औषध नाना काय आवलंय औषध ते सुधारण्यासाठी औषध बकरी सुधारण्यासाठी मित्रांनो. हे आपलं टॉनिक आहे म्हणायचं, टॉनिक आहे असलं. आणि आपली नानी यांना कलर बिलर लावाय पाजलेल्या मेहराला मित्रांनो वळखावून म्हणून कलर लावायचा असतो. तर आपलं नाना औषध पाजाय नानी कलर लावाय भाऊंनी मस्तपैकी धरलंय बोगलं. आणि जर समजा मित्रांनो हा जर कलर नाही ना लावला तर कलर नाही लावल्यावर मग कुठल्याला पाजले कारण त्याला नाही पाजले हे कळत नाही. जर नाना एखाद्याला जास्त टॉनिक झालं तर काय होतं बरं? जास्त टॉनिक झालं की फुगत मरत फुगून मरत. मरली असतील ना काही जणांची, मरलेत ना लय जणांची. एक जणाची खंडीभर मेरे मरले. एक जणाची खंडीवर मित्रांनो. त्या गाड्याला असं वाटलं असेल आपण जास्त टॉनिक पाजले म्हणजे जास्त सुधारतील. ते जास्त सुधारले नाही, उलटी जी पाजले तेवढी सगळी मरली. त्याकरता ह्याचं बी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार बजेटनुसार पाजायचं असते. आणि आपलं नाना पाजते तर टॉनिक पाजून घेते. तर मित्रांनो वाडा आलेला बराच दिवस झालं. मग आता वाईट चारा आहे तर त्यांना वाईट सुधारण्यासाठी टॉनिक पाजायचा कार्यक्रम चाललाय. आपल्या ह्या मेहरांना आत्ताच औषध पाजून झालेलं आहे. सगळी मेहरांना पाजले. आता नंबर आलेला आहे शेरडांचा. तर मित्रांनो शेरड सगळी बांधलेली. शेरडा काय वाघर नीट ठेवत नाही. आपल्या शेरडा मोकळ्या बसत नाही. नुसत्या वाघरीतनं खाण्यासाठी बाहेर वाघर वाकू बाहेर निघतात. त्यामुळे त्यांना बांधून टाकलेलं असतं. त्यांना काय मेंढरात घेतलं नव्हतं. मग त्यांना आता इथं बांधल्या जागेवर पाजायचे औषध. आज सोनजाई देवीचं बघत येणार आहे तर त्याच्यामुळं गावरान कोंबड्याचं मटण बनवायचंय. त्याच्यामुळे मी डब्यात डाळ भाजून घेतली. गावरान कोंबड्याच्या मटणासाठी मित्रांनो आपल्या आईने हरभऱ्याची डाळ भाजून घेतली मटणाला. तर मित्रांनो आपल्या आईने बघा आता हे मोठ्या बोगल्यात बनवायचे आपल्याला गावरान कोंबड्याचं गावरान मटण. तर बोगलं ठेवले बघा मस्तपैकी चुलीवरती. आणि काय करते आहे आता कांदा चिरून घेते ना मटणाला. आता डाळ भाजून झाली. आता मस्तपैकी कांदा चिरून घ्यायचा आपला या येळ्यावरती. बारका कांदा चिरून घ्यायचा आहे. आता बारका कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून घ्यायचा आहे तळून. आता हे तेल टाकून कांदा चांगला तळून घ्यायचा आहे. आणि तळून कांदा चांगला लाल भाजल्यावर मटण चांगलं चव देतं. चांगला कांदा लाल तळून घेतला की मटण बी चांगलं चवदार लागतं. तर मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती गावरान कोंबड्याचा बेत. आपलं सोनजाई देवीचं भगत येणार. मग त्यांना मस्तपैकी आपल्या इथं जेवण बिवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे आता. तर मित्रांनो आईने मस्तपैकी आपला कांदा तळला आणि त्यामध्ये आता टाकले थोडीशी हळद. आता हळद आणि कांदा मस्तपैकी आता त्याला भाजायचे जरा तळायचे. आता या मटणासाठी मीठ टाकते. आता मीठ टाकून झालं की यात मटण घ्यायचे टाकून. मटण टाकून चांगलं असं आता यात घ्यायचे मटण टाकून मटण टाकून घेऊन हळदी मिठाचं शिजवायचे आपल्याला आधी चांगलं. मटण टाकून चांगलं असं हलवून घ्यायचे. हळदी मिठात चांगलं आधी शिजवायचे. तर मित्रांनो आपलं हे मटण मस्तपैकी आईने बोगल्यात टाकून घेतलं.
आणि आत्ता हे मटण आपल्याला हळदी मिठाचं सर्वप्रथम शिजवायचे. पहिल्यांदा आपलं आळणी पाणी रस्सा तयार करायचा आहे, मग ते मोरची प्रोसेस होणार आहे आपली. तर आता हे हळदीत ह्याच्यात आई चांगलं मिक्स करून घेते आपली. काही हळदी मिठाचं मटण होतं शिजून तवर तवर हे खोबरा घेतलाय, ही डाळ घेतली या आणि कोथिंबीर घेतली या. आता हे घेतलंय, आता ते घ्यायचंय वाटून मस्तपैकी आपलं वरट्या पाट्यावरती. वरच्या पाट्यावर घ्यायचंय वाटून मस्त बारीक करून. आपली थोडीशी डाळ एवढा आपला वाटीत आईने घेतलाय खोबरा आणि ही कोथमीर. आपलं मटण चुलीवर शिजतंय तर मस्तपैकी याचं वरट्या पाट्यावरती बुकटी बनवायची म्हणजे वाटून घ्यायचंय मित्रांनो. तर आता आपल्याला वाटायचंय हे. मित्रांनो सर्वप्रथम आपली हरभऱ्याची भाजलेली डाळ आहे वाटून घेते या. तर का अशी बुकटी बनवायचं चाललंय आपल्या वरट्या पाट्यानी. खाली मित्रांनो आपला पाटावर वरटा आणि मस्तपैकी त्याची बुकटी बनवून घेते आहे. प्युअर गावरान चुलीवरचं जेवण असतं आपलं. तर आहे अशी मटणाच्या कालवणाला डाळ वाटल्यावर काय होतं, चांगलं कालवण लागतं, चांगलं मस्त होतं, मिळून येतं, असं पाताळ दिसत नाही लय. हा घटमुट दिसतं. हा तर ही आपली हरभऱ्याची डाळ फायनली आता होत आले वाटून. आता आली होत वाटून होत बारीक झाली, थोडं राहिले. हा थोडं झालंय तरी बी अशी चार बुकटी बनवून घ्यायची त्याची. नाही बारीक वाटल्यावर ते असं कालवणावर तरंगत, चांगलं बारीक वाटून घेतल्यावर मिळून येतं. आणि मग खाताना बी एखादं दाता खाली आलं की ते बरोबर लागत नाही. हा बरोबर लागत नाही. तर मित्रांनो आपल्या डाळीचा भुगा बघा, अख्खी हाय अशी भाजलेली डाळ होती. आईने वाटून वाटून त्याचा भुगा बघा कसा केलाय, फार बारीक भुगा करून घेतलाय आपल्या डाळीचा. या तेलात जर मटण चांगलं परतू घेतलं नाही, त्या तेलात शिजवलं ना तर मटण एकदम चवदार लागतं खायला एकदम चविष्ट लागणार तेलात नुसतं शिजवून घेतल्यावर. हा तेलात. तर मित्रांनो हे आपलं हळदी मिठाचं मटण तेलात मस्तपैकी वाफालतंय बघा. मटण वाटून झालं या. आता खोबऱ्याचं वाटण वाटून घ्यायचं या. डाळ झाली आपली वाटून. झाली वाटून अशी बारीक वाटून असं त्याचा गोळा बनवला आणि आता खोबरा ठेवून घेतला. खोबरा आता खोबरा वाटून घ्यायचा. तर मस्तपैकी मित्रांनो आपल्या खोबऱ्याची सुद्धा बारीक बुकटी बनवायची आपल्याला. आधी टिचून घ्यायचा खोबरा टिचून घेतल्यावर मग घ्यायचा वाटून. आधी असा बारीक टेचायचा मित्रांनो, कारण का नेबार आहे ते डायरेक्ट वाटणार नाही. मग त्याला असा बारीक टिचून घेतला ना, त्या टेचलेल्या खोबऱ्याची आपल्याला बुकटी बनवायची. आता आपली डाळ तर झाली वाटून, मग आता खोबरा बी झालाय टिचून. आता आहे आपला मस्तपैकी असा बारका खोबरा वाटून घेते मित्रांनो. याची अशी बारीक भुगा करायचा आहे. डाळीचा कसा हे भुगा झालाय गोळा, तसा आपल्या या खोबऱ्याचा सुद्धा बारीक भुगा करायचा आहे. आता हे खोबरा बारीक वाटून झाला, खिसणीपेक्षा बी बारीक झाला. आणि आता हे टाकून घ्यायचंय आपल्या मटणात टाकून घ्यायचंय. आणि आता तो असं मिक्स करून घ्यायचं. खोबरा मटणात मिक्स करायचा. हळदी मिठाच्या जर रश्यात टाकलं ना तर ह्याचा रस उतरतो चांगला. खोबऱ्याचा सुद्धा मटणाला रस उतरतो. हा म्हणजे असं कालवण मस्त लागतं खायला एकदम झणझणीत. तर मित्रांनो आपलं आता मटण सुद्धा शिजत आले या. आणि आता खोबरा घेतलाय आईने आत्ताच टाकून मटणामध्ये. थोडा खोबरा घेतला टाकून त्याच्यात. आता एवढी कोथिंबीर वाटून घ्यायची त्यात टाकून. आधी खोबरा टाकला, आता कोथमीर बी वाटून टाकायची. कोथिंबीरचा त्याचा रस चांगला उतारला पाहिजे. कोथमिरीचा बी चांगला रस उतारला पाहिजे आपल्या कालवणाला. तर आता मित्रांनो आपली कोथमीर वाटायचं चाललंय आईचं काम. तर कोथमिरीची बुकटी झाली की ती सुद्धा आता हळदी मिठाच्याच मटणात टाकायची. सारं असं सगळं खोबरा कोथिंबीर टाकून घेतल्यावर कालवण झणझणीतच लागतं, एकदम मस्त. हा एकदम मस्तच लागतं. आणि त्यातून मित्रांनो ते मटेरियल टाकल्यावर तर मस्त लागणारच. पण आपलं गावरान चुलीवरचं जेवण असल्यामुळं चुलीवरचं जेवण कधी बी एकदम चविष्ट लागतं का नाही सांगा आपल्याला कमेंट करून. तर मित्रांनो आपलं हे आहेत आनंदगिरी महाराज. बरं आहे ना मग? बरं आहे आपलं आनंदगिरी महाराज यांची ओळख करून घेऊ पहिलं. महाराज तुमचं नाव काय? सोनबागिरी महाराज. आणि तुमचं? भीमरावगिरी. तर मित्रांनो हे आपले सोनजाई देवीचे भगत, आपले कुळस्वामिनी सोनजाई देवी तेथून आले ते आपल्या वाड्यावरती. तर मित्रांनो फायनली आपलं मटण शिजलेलं आहे. शिजलं नाही? शिजलं ना. शिजलंय मित्रांनो. हळदी
आळणी पाणी म्हणजे आपलं हळदी मिठाचं मटण शिजले. आता मस्तपैकी आपल्याला रस्सा बिस्सा बनवायचा आहे याचा. तर आपल्या या कढईमध्ये मसाल्याची मस्तपैकी ग्रेव्ही बनवून घ्यायची आपल्याला. ही आपली आलं लसूण पेस्ट मित्रांनो, आलं लसूण पेस्ट टाकली की मग आपल्या कालवणाला मस्तपैकी चव बी येते. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो मसाला टाकलं, मीठ, आपले आलं लसूण पेस्ट आणि मागाशी वाटली होती वरच्या पाट्यावरती हरभऱ्याची डाळ, ती हरभऱ्याची डाळ सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतली आईने आत्ताच. आणि हा आपला आळणी पाणीचा थोडा रस्सा, थोडासा पातळ ग्रेव्ही झाली पाहिजे त्याकरता रस्सा बिसा टाकलाय मस्तपैकी. आपली ही ग्रेव्ही बनते मित्रांनो, मसाल्याची ग्रेव्ही. या चुलीला मस्तपैकी आईने जाळ लावलाय आणि बनवते ग्रेव्ही. आता ही आपली मसाल्यांची बनवलेली ग्रेव्ही हे आपल्या कालवणामध्ये टाकून घेतली आईने मित्रांनो. आता आपला हे रस्सा फक्त उकळायचा, रस्सा उकळला की झालं म्हणायचं आपलं कालवण तयार. तर मित्रांनो हे अशी उकळी फुटली की आपलं कालवण म्हणायचं तयार झालेलं आहे. तर मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्याच्या मटणाचं कालवण तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.